मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंनी टीका केली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत केलेलं वक्तव्य हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अपमान असल्याचा आरोप दानवेंनी केलाय। झिरवाळांसारख्या वाचाळ नेत्यांना सांभाळण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। एकीकडे सरकार कौशल्य विकास आणि रोजगाराच्या गप्पा मारतं, तर दुसरीकडे सुट्टे तेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय। या निर्णयाकडे झिरवाळांनी लक्ष द्यावं असा टोलाही दानवेंनी लगावलाय। मला असं वाटतं काय बोलावं या मंत्र्यांविषयी। मागच्या काळात काय काय कृत्य समोर आले होते, यांच्या ऑफिस मधले लोक कसे पकडले गेले, अशा व्यक्तीकडून तुम्ही काय फार मॅच्युरिटीचं वक्तव्य कसं करू शकता? राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे, राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे। कोणी नाचणारे, कोणी गाणारे, कोणी तसं तर मी तर म्हणेल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा अपमान आहे। विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी मांजरीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यांची नवनवीन बंधनं लादलेली त्याच्या विरोधात आंदोलन करतायत, आणि नरहरी झिरवाळ सारखा एक मंत्री, राज्याचा कॅबिनेट मंत्री, ज्याच्या खात्यातल्या भ्रष्टाचारामुळे ते गाजलेले आहे, आज त्यांच्या खात्याची मला असं वाटतं खरं तर त्या खात्याकडे दुर्लक्ष करून ते वेगळ्याच खात्याकडे जास्त लक्ष देत आहेत। अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या नेत्या ज्या असलेल्या आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी सांभाळावं।